लय फटाफट दर्शन झाला, 5-10 मिनिटं वाटलं नव्हतं आवरे फास्ट. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर गणपती बाप्पा मोरया. तर फर्स्ट टाइम आता आपण चाललो पुण्याला. टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे चाललो. तर फर्स्ट टाइम मी चाललोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला. आणि रात्रीचे आता 8:30-9 वाजलं आणि आम्ही निघलो. मी आहे, प्रथम आहे आणि अजून 3 जण, टोटल 5 जण चाललो ना. मी बघूया कसा प्रवास होता. 80 मी गुगलवर चेक केला तर पोचायला आम्हाला टाइम दाखवतोय 2 तास 50 मिनिटं. 3 तास दाखवतोय ना, ऑलमोस्ट 3 तास दाखवतोय. चला जाऊया, मस्त बाप्पाचं दर्शन करूया. गणपतीमध्ये 4थ्या नाईटला चाललो. क्रेझी असं सीन होणार आहे. काहीच प्लॅन नव्हता, काही नव्हता. दुपारी मित्रांनी मेसेज टाकला ग्रुप बबल तर चला, तर डायरेक्ट प्लॅन झाला आणि चाललो ना. आता म्हणजे देवाची इच्छा असतं ना, तेव्हाच आपण देवाला भेटायला जातो. सो चाललोय फर्स्ट टाइम. चला फायनली गाईज निघलो आता मी. चला फुल खुश. अचानक प्लॅन वाटला पण नव्हता जावाचा आहे प्लॅन. अनएक्सपेक्टेड प्लॅन होता. निघलो काय. जातय ना तो सीन. आता मी फास्टॅग मध्ये तवराचा 360 टोल 480 लोणावला चांगला आता अजून तवरा लागतो. 220 फास्टॅग मध्ये रिचार्ज नाही झाले. आम्ही ट्राय करत होतो. लय जाताना डबल टोलला पैसे. ट्रिपचे जास्ती यावं खर्च होईल टोलवर. आता आम्ही अर्ध्या रस्त्याने थांबलो फूड मॉलला. अशी हेल्थी खाना घेतलाय. रातचे काही ऑप्शन नाही भेटला नाही मला. काही नाही खावासारखा. जेवाचा होता बट जेवायला काही नाही. पुढे गेलो काय तरी पहिला जेवून घेऊन नंतर जाऊ दर्शनाला. आता CNG टाकायला थांबलो आम्ही. आवरा टाइमपास. सरकारी कामा नवरा टाइमपास नसतं. CNG वालं डेंजर डेंजर. लय स्लो बेकार. थांब. परफेक्ट 12 वाजलं का. आता आम्हाला एक हॉटेल भेटलाय. तो चालू असेल तर बरं आहे, कारण ते जेवायला काहीच भेटला नव्हता. मध्ये पुण्यात आलो होता फायनली. काहीच हॉटेल बंद आणि 12 वाजलं. मरणाची भूक लागली सगळ्यांना. आता आम्ही पुढे जाऊन हॉटेल बघून त्याला विचारलाय. बोलतो पुढं हाय एक हॉटेल. दुसरे हॉटेलला आलो आम्ही आता आणि ओपन बंद. बाई काय बाई बघ जरा असं काहीतरी इमर्जन्सी आहे. एकदा विचार. हा दुसरा हॉटेल पण नाही आम्हाला भेटला. पार्सल देत होता बट पार्सल आम्ही खाऊ काय असा विषय. त्यामुळे पुढे बघते. पुण्यामध्ये आलो ना, जेवायला नाही भेटलं. सीनवर सीन. आणि मधीन टोलला आवरं पैसे गेले ना आमचं एक्स्ट्रा. आयसा डोका आउट झाला हे टोलवाल्यांवर. फास्टॅग मध्ये पण रिचार्ज नाही झाला. डबल पैसे भरलं का नाही आवरं टोलला. सो गाईज फायनली पुण्यामध्ये पोहोचलो आणि 1 किलोमीटर बाकी आहे. आता आम्ही गाडी अशी लावली आणि चालत जाऊ आम्हाला बहुतेक. आणि या जे गणपतीचे नजारे बघायला भेटतात ना, वेगवेगळं खतरनाक एक नंबर. आता 5 मिनिटाच्या अंतरावर आहे असा सांगलाय की नाही आम्हाला, पण तो 10 मिनिटाचे दाखवतोय गुगल मॅप. आणि सगळी माणसं येतात जाताना कोण दिसत नाही. बघू कसा काय, कोणला तरी विचारू. आणि फुल एक्साइटमेंट आमच्या. एक्साइटमेंट आहे ना फुल. हा फक्त जेवलो नाही आम्ही बस. भेटला नाही काही आज भेटला नाही आम्हाला. कौशी बघत होतो का बरं आया भेटल. देवाच्या घरा आलो तरी आम्हाला काही भेटला नाही. त्याच काहीतरी भेटू शकते आम्हाला खावायला. थोडासा पुढे आलो आता आम्ही. नाही पब्लिक फुल आहे. जाताने कोण दिसत नाही आम्हाला. येताने फुल पब्लिक आहे. थंडावा आहे ना, क्रेझी आहे. लय भारी थंडावा सुटलाय. गणराया तुझ आमासावर रे, तुझ्या मायेची चादर पांघर रे. गणराया तुझ आमासा. ऍक्च्युली आम्ही आहे ना दुसऱ्या रस्त्याने आलो. दगडूशेठ जावाला तो रस्ता आहे ना. 80 बाहेर निघू शकतो. या प्रत्येक गली मध्ये गणपती बाप्पा बसलेला आहे. क्रेझी वाटते काय. माहोलच भारी आहे. काय विषय माहितीये का. आता आम्ही फक्त ते साईडला पुढे गेलतो
चुकून ऍक्च्युली या साईडला जाऊ. फायनली पोहोचलो. बघा फुल पब्लिक आहे. गर्दी भेटते का लाईनीला बघू. फायनली गाइस मंदिर दिसतंय. क्रेझी खतरनाक सीन. चला गर्दी आहे बट वाईब लय बरे आहे. मंदिर बघू शकता तुम्ही. चलो गणराया तूच आम्हा सावर रे तुझ्या मायेची चादर पांघर रे. गणराया तूच आम्हा सावर रे तुझ्या मायेची चादर पांघर रे. ओंकारा ओंकारा. पोचलो ना तर आम्ही. लाईन चुकलो आयुष्य. आता चालता चालता आम्ही दुसरेच लाईनीने आलेलो. मेन लाईन होती ना ती राईट साईडला होती बट आम्ही वेगळेच लाईनीने आलेलो आणि एकदम फास्टली मूव्ह करत होतो आणि त्यामुळे आम्हाला समजलंच नाही की आम्ही रॉंग लाईन मध्ये उभा आहोत. जसा जसा पुढे गेलो आणि आतमध्ये गेलो ना परफेक्ट दर्शन झालं आमचं आणि फास्ट झाला मेन लाईन पेक्षा लवकर. तुझ्या छायेची सावली सारवरे नको दुःखाची कावड आवर रे. So let's finally. जवळ गेलो एकदम परफेक्ट हात जोडलं. फोटो बिटो नाही काढला बट क्रेझी. पोलीस होते का. फायनली दर्शन झाला आणि मूर्तीला मन भरून बघत होतो. कसा आता गेलो न थांबलेलो जास्त वेळ. फोटो व्हिडिओ जास्त करायला नाही जमला बट जमल दौरा केला म्हणजे मना तरी वाटेल लय केलाय परफेक्ट. तुम्हाला पण दर्शन झालं असेल व्हिडिओ थ्रू आणि लय फटाफट दर्शन झाला. लय फास्ट 10 मिनिटं 5-10 मिनिटं मजा आली आणि गर्दी फुल होती. दर्शन परफेक्ट. दर्शनाशी बाहेर आलो आम्ही ना. अजून गणपती आहेत ते पण आम्हाला दर्शन करायचं. त्या आधी काहीतरी खाऊन घेतो. वडापाव खातो ना. आता काहीतरी बरा वाटतंय. वडापाव खाला तर भूक लागलेली ती शांत झाला. मन शांत. 1:40 मिनिटं झाली ना आता ना. आम्हाला 5 ते 10 मिनिटांत दर्शन भेटलं. तर एक क्रेझी वाटलं नव्हतं एवढे फास्ट होईल.
मम्मीसानं सांगलेलं का बरं काहीतरी घेऊन येते 80, बट आया काहीच नाही, सगळी दुकानं बंद झाली, त्याच्यामुळे मी काही घेऊन जाऊ शकत नाही. मला मोदक लाडू बिडू काहीतरी घेऊन जायचं होतं, बट दुकानच नाही ओपन बिकॉज आता रात्रीचं 2 वाजलं आणि 2 वाजता आमचं दर्शन झालं आणि आम्ही लवकरच निघू. आता आम्हाला वाटलेलं 7 वाजतील आम्हाला घरात जावला, बट नाही, परफेक्ट झालं सगळं. दर्शन वगैरे झालं ना, कालो सगळं, म्हणजे आता सगळी दुकानं बंद झाली. जाताना तरी दुकानं चालू होती, बट आता दुकानच नाही. आता चाललो आम्ही गाडी जवळ. आम्हाला ते 5 गणपती काय ते काही समजलं नाही, फ्लो मध्ये पुढे आलो. रात्रीचं आता 4:30 वाजलं. तवा खावायला भेटलाय मला व्हेज राईस का तुला लईच भूक लागली, कंट्रोल नाही, कोणलाच कंट्रोल नाही. राईस बाईने खोकला दिला फ्री मध्ये. येता येता मस्त वातावरण बघायला भेटलं लोणावल्याच्या घाटाला, बट मी ब्लॉग नाही शूट केला, बरं नको ब्लॉग कटाळलेलो पक्का. आता मी खावायला बसलो तर बरं ब्लॉग करतोय थोडासा. आतमध्ये बसू तुला व्हेज राईस टेस्ट करून बघू कसा, जास्त नाही खावायचं. राईस मस्त लागला गाईस, 1 नंबर. खाणार नव्हतो मी असा, बट आता ऑप्शन नसतं आपल्यावर, गावात भूक लागलेली फुल आणि घरी जाऊन मस्त झोपतोय आरामात. फायनली आता घर आलो. 6 वाजायला 10 मिनिटं बघत, ऑलमोस्ट 6 वाजायला आलं. अँड चल बाय. आता बेकार झोप आली. ब्लॉग इथंच एंड करताय. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. गणपती बाप्पा मोरया. बाय.